नागपूर जिल्ह्यातील रामटेक बायपास रोडवरील नागरा तलावामध्ये शेकडो मासे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे मत्स्य व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून माशांच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे। हा तलाव मधुरा सागर पान बरेजा संस्थेच्या मालकाचा असून रामटेक येथील मत्स्य उत्पादक नितीन पचारे यांनी भाड्याने दिला होता। ते नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी तलावावर पोहोचले असता पाण्यात आणि काठावर शेकडो मृत मासे तरंगताना दिसले। मृत माशांमध्ये रोहू, कथला, मुरजल, सिपनस, ग्रासकर या प्रजातीचे समावेश आहे। या दुर्गंधयुक्त परिस्थितीमुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे। कंत्राटदार नितीन पचारे यांच्या मते ही घटना कदाचित विषारी वायू, कडक उन्हाचा परिणाम किंवा रामटेक शहराचे सांडपाणी तलावात मिसळल्यामुळे घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। प्रशासनाकडे त्यांनी नुकसान भरपाईसाठी मदतीची मागणी केली आहे। संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून कंत्राटानुसार नुकसान कंत्राटदाराने सहन करावे लागणार असल्याने स्पष्ट केले आहे। माशांचे काही नमुने पशुवैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर नेमकं कारण काय हे स्पष्ट होईल। नाव नितीन जितेंद्र पचारे, राहणार रामटेक। या नागार तलावामध्ये 14 वर्षापासून मी ठेका करत असताना आजपर्यंत असा घडला नाही आणि तो आज या 2 दिवस कालची परवाच्या रात्रीपासून हे मासे पूर्ण तलावाचे 10 लाख रुपयाच्या वर मासे मरण पावले। त्याच्या आधी कधीच असा नाही झाला होता। मी 14 वर्षापासून करून आलो। कारण असं काही वाटून त्याला पाणी भरलेलं आहे ना, पूर्ण हाऊसफुल तलाव आहे। बघा तुम्ही पाणी किती भरलं आहे तलावात। पाणी कमी झालं असतं पाण्याची लेवल आणि उन्हाच्या सपाट्यामध्ये माल मरण पावला असता तर तेवढा काही आपल्याला वाटला नसता। आता शासनाकडून काही अनुदान मिळेल तर याच्यासाठी विचार करा तुम्ही। महाराष्ट्र 24 करिता रामटेकहून अजय मेहरकुले यांची रिपोर्ट।